मुंबई पुणे एक्सप्रेसवरती मुंबई लेनला खोपोली नजीक नवीन बोगद्याजवळ आज भीषण अपघात झाला। एका ट्रकच्या अचानकपणे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक जवळपास 20 ते 25 जणांना 3 किलोमीटर पर्यंत ठोकत आला। अशा विविध गाड्यांना तो ट्रक आहे त्याने ठोकर दिलेली आहे। आपण पाहतोय हा ट्रक आहे, या ट्रकला देखील त्या गाडीची जी आहे ती ठोकर बसलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20 ते 25 गाड्यांना या ट्रकने जी आहे ती ठोकर दिलेली आहे आणि त्यामध्ये अतोनात वाहनांचं नुकसान झालेलं आहे। तर यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर 17 जण जखमी झालेत, त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झालाय। तर त्याचबरोबर एक जण अत्यंत सिरियस आहे आणि त्या सर्व जखमींना जवळील खोपोलीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। जे अधिकतम सिरियस पेशंट आहेत त्याला नजीकचे एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीमध्ये या वाहनांचं जे आहे ते यामध्ये नुकसान झालेलं आहे। जवळपास 20 ते 25 जणांना 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा जो ट्रक चालक आहे हा ठोकत आलेला आहे। जुन्या बोगद्याच्या इथून जवळपास फूड मॉल पर्यंत 3 किलोमीटर परिसरामध्ये या सर्वच जे वाहन चालक होते त्या वाहनांना हा ट्रक ठोकत आलेला आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीमध्ये गाड्यांची जी आहे ती अवस्था झालेली आहे। वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। एकंदरीत काय परिस्थिती होती आणि त्यावेळेची घटना नेमकी काय होती, काय सांगाल एकंदरीत? नमस्कार। गाडी सगळे स्लो मध्ये येत होते, पाठीमागून एक ट्रकवाला आला आणि सगळ्यांना ठोकत आला। तो थांबलाच नाही। आमची गाडी समोर होती म्हणून आम्हाला ती समोरची गाडी ट्रक आहे ना, ते 2 ट्रक येऊन आम्हाला ठोकले, मग आमची गाडी तिथंच फिरली। म्हणजे तो जो ट्रक एकमेकांना गाड्यांना ठोकत आला त्या गाड्या मग दुसऱ्या गाड्यांवरती आदळत गेल्या काय? पुढे आम्ही समोर होतो म्हणून आम्हाला 3 गाड्या आदळत आल्या, आमची गाडी फिरत आली इकडं आणि पाठीमागच्या गाड्यांना मेजर ऍक्सिडेंट झाला आमच्या पाठी ज्या होत्या त्या। आपण पाहतोय हे वाहन चालक आहेत, कशा पद्धतीमध्ये त्यांच्या देखील गाडीचं नुकसान झालेलं आहे। मागे देखील आपण पाहिलं तर या दिशेला मी कॅमेरामॅनने विनंती करतो ही गाडी देखील त्यांनी दाखवावी, कशा पद्धतीमध्ये या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा जो ट्रक चालक आहे ह्याचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो सरळ या गाड्यांना ठोकत आला आणि त्यामुळे वाहनांचं अतोनात नुकसान झालं। तर जवळपास या संपूर्ण प्रकरणामध्ये 17 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जखमींना खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। जे अधिकतम जखमी आहेत त्यांना जवळील एमजीएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय गाड्यांचं कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती मुंबई लेनला नवीन बोगद्याजवळ हा सगळा जो प्रकार आहे तो घडलेला आहे। नवीन बोगद्यापासून ते फूड मॉल पर्यंत जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती तो जो ट्रक चालक आहे, जेवढ्या गाड्या त्याच्या सानिध्यामध्ये आल्या, जेवढ्या त्याच्या समोर होत्या त्या सगळ्या गाड्यांना जो आहे तो ठोकत आलेला आहे। आपण पाहतोय गाड्यांचे एअरबॅग देखील, काही गाड्यांचे एअरबॅग देखील खुलल्याचं चित्र एकंदरीत पाहावयास मिळत आहे। अनेक गाड्यांचं यामध्ये अतोनात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। 1-2 नव्हे तर जवळपास 20 ते 25 गाड्या ज्या आहेत त्या यामध्ये भरडल्या गेलेल्या आहेत। आपण जर पाहिलं अचानकपणे या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्याचमुळे ही दुर्दैवी जी घटना आहे ती घडलेली आहे। 1-2 नव्हे तर जवळपास 25 गाड्या ज्या आहेत त्यांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे। आपण बघतोय अशा पद्धतीमध्ये या गाड्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवरती नवीन बोगद्याच्या पासून ते जवळपास फूड मॉल पर्यंत जेवढ्या पण गाड्या होत्या त्या सर्वच गाड्यांना हा ट्रक चालक जो आहे हा ठोकत आलेला होता। पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आपण एकंदरीत पाहतोय कशा पद्धतीमध्ये या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काही वाहन चालक देखील आहेत गाड्यांचे, ते देखील बोलतात का आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीमध्ये ही जी घटना आहे ती घडलेली आहे। एकंदरीत सर नेमकं काय कशी घटना होती? स्लोप असल्यामुळे ते गाडीला ब्रेकच लागला नाही, त्याला फेल झाला म्हणून गाडीचा ब्रेक फेल झाला आणि मग ती मर्सिडीज गाडी माझ्या पुढे होती आणि बाकी गाडी ठोकतच आली। एवढा आवाज आला, अंदाज आलता म्हणजे आवाज तो जसा उतर टन मागला ना डायरेक्ट ठोकत आला गाडी एकामागे एक। तुमच्या पुढे कोणती गाडी होती? तीच होती मर्सिडीज ब्लॅक कलर। तुम्हाला फटका कुठून पुढून बसला की मागून कसं पद्धत? पाठीमागनं पुढे नव्हती, पुढे ती एकच गाडी होती माझी। तुमच्या गाडीमध्ये किती प्रवासी प्रवास करत होते? त्यांची प्रकृती कशी आहे? व्यवस्थित, ते गेले दुसऱ्या गाडी दिलं बसून, दुसरी गाडी आली एक। आपण पाहतोय वाहन चालक आहेत, जवळपास 20 ते 25 गाड्यांना हा जो ट्रक चालक आहे ठोकत आला आणि त्यामुळे या गाड्यांचं आतून नुकसान झालं। त्यामध्ये जवळपास 17 जण जखमी झाले, त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, राज वैश्यपान, TV9 मराठी,
मुंबई पुणे एक्सप्रेस वे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.